काय करावं काय डोकं चालवा. या बँकेवाल्याने इतका रप लावला आहे. सारखे फोन. हं आयला नसतं घेतलं कर्ज यायचं ना ते परवडलं असतं. एक तर पाणी पाऊस व्हाय ना काय व्हाय ना. हां एक तर बी भरणायला इतका महाग आहे, खताला महाग आहे, कुठून पैसा आणावा. आणि बँकेवाले तर काही दम काढी ना. मायला आता अवघड झालं भाऊ. काय झालं? काही व्यवस्था केली की नाही? आता काय सांगू तुला, तर मागं काय ताण आहे डोक्याला. हां कायची व्यवस्था करायची पैशाची? आता कुठून आले जाडबीड आहे का? हां गंज जाणार गेलो मागायला पण कोण देत नाही. मग आता करायचं कसं? आणि त्या बँकेवाल्याने काढलं येड्यात सारखे फोन चालू आहे. तेव्हा वसुलीला करा म्हणते लगेच. हां तर काय करावं डोकं चाला ना. त्या गंगेकडून घ्यायचे होते ना? अरे त्या काय त्याच्या घरात आल्या का मग काय त्याला पहिले तुम्ही मदत नाही केली. 1-1.5 लाख रुपये त्याकडे असेच पडून येते. ते असंच फुकटायचे दुसऱ्याच घेते फक्त. हां तर करायचं फक्त काय? गोड गोड बोलत बघ तेवढं पुरतं. आता काही डोकं चाला ना मावाला मत असं आहे. मी तर घर सोडूनच जावं का काय काय. तू थांब वाटलं सर. घर सोडून? हा ते आणि माझं काय? अरे तू राय तुला काय येडं तुला कोण काय खाणार आहे? काय मला काय बोलणार नाही का बँकवाला? हा मा नाव गेले ना. तुमचं नाव जसं लय असं दुनियेमध्ये गाजलं अरे ना. नाव वाजायचं नाही परत मी. कर्ज मा नाव गेले. तुम्हाला बायको आहे फक्त ना. आणि घराला उद्या कुलूप लावल्यावर काय करणार कसं मी? तू 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 नाही केलं. तू म्हणा त्यांना जरा म्हणा मा घराला लाजायचं कुल लावायचं नाही. असं काही नसतं. हा. ते ना डायरेक्ट कुलूप लावून सील ठोकणार डायरेक्टली. डायरेक्ट काठी माहिती नाही का? डायरेक्ट काठी काढायची वाटलं तर. डायरेक्ट काठी काढायची. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही थांबा घरामध्ये, मी बाहेर निघून जाते. अरे बावला ते मी आज तेव्हा मला ते डायरेक्ट धरून नेतील बंद करतील माहिती का. काय करायचं होतं तुम्हाला एवढं? मी तरी म्हंटल होतं थोडं कमी घ्या म्हणून, कमी घ्या म्हणून. हा तूच म्हणा एवढं होणार नाही. हाकीन जास्त घ्या देत असेल तर. तसं काय सगळंच माझं ऐकत असतं प्रत्येक वेळेला नाही का. जरा काही झालं ना वाकडं तिकडं की बरोबर माझ्या बरं मी काय तो ऐक. दिवसा मी बाजूला राहील आणि संध्याकाळी घरी येत जाईल. बाजूला म्हणजे? लपून छपून राहतो अशी आयडिया करू. दिवसा जेवणाचं ते सोडून बरोबर ते खायला वडापाव कुठे बाहेर वाटलं सर. पण संध्याकाळी येत जाईल मी घरी. सकाळी परत 7-8 वाजताच निघून जात जाईल. आणि ते लोक रातचे झाले म्हणजे? बँकेवाले कधी रात्री येते का? चोर म्हणून बडून आपण त्यांना. एजंट असतात ना, ते नाही येणार काय? नाही रात्री येऊ शकत नाही वसुलीला. त्याला फक्त आहे ना 10च्या पुढंच परवाना तर 5 वाजेपर्यंत. लावलीत खरी. आता ही येणार कधी? नाही, हे आले असते तर त्याचं दिलं असते थोडे त्याचं पैसे. झालं वाटवलं. त्या काय रोग गेला त्याच्यावर. काय ते खर्च मग अंगावर आला. लाख रुपये खर्च झाला. हां आज 2 रुपये 2.5 रुपये काढी टमाट्याची आणि मल्चिंग पेपर मजुरी औषधं लिक्विड गेला लाख रुपये खर्च. तुमचा तो मित्र येतो सम्या, कोण? त्याच्याकडे तरी बघा काहीतरी. अरे काय ते साम्यानुसार वरचीवर बोलतो फक्त हा म्हणतो तो तर मा बायको विचारावं लागेल. पण तो पैशावाला आहे ना. अरे हाय पैसा आला मग लोक काय वाटी त्या काय त्याचंही बायको पुढं काही नाही चालत. हा तेव्हा तर मला बायकोला विचारावं लागेल. एवढं सोपं नको. जे काय आपल्याला नाही एवढं बोल सर. आपण काय कोणाला विचारित नाही. तू मला विचारित नाही मी तुला विचारित नाही. असते तो का तो कोणी मागायला आलं का लगेच काढून देते. तू लगेच काढून देते. काय काढून दिलं मी? काय काढून दिलं? पैसे काय बोलतात ना, तोंडाला वाटेल येईल तसं बोलत असतात बघा. म्हणजे? हा कोणाचं काय कोणाचं तुला तेव्हा दया माय येते कोणाची पण कोणाची दया माय करते तू. जा द्या बा दिले बा जा द्या काढून. बरोबर. आता आपल्याला तिथं कोणी काढून सांग बरं. जा आता काहीतरी करा नाही तर एखादा वावर विका 1-अर्धा गुंठा वगैरे. वावरोपीचे का मग? पण मग काय करणार? हा पाहू काय करतं बँकेवाले. मी नाही घाबरत. फक्त तू ना आलेच वसुलीला तर सांगायचं इकडं नाही. कुठं गेले काय माहिती. गेले लग्नाला गेले दहाव्याला गेले मौतीला गेले सुपारीला साखरपुड्याला असे नाव सांगायचे. यात्रेला देवधर्माला. हो एक आलं तर ठीक आहे. 4-5 लोक आले तर मी काय करणार? ते म्हणजे का तुला का मारतील का? कुलूप लावणार ना घराला. नाही लावणार. आणि कुलूप लावल्या तू लगेच पोलीस स्टेशनला जायचं वाटलं. मी एकटी बाई माणूस होती. हे 4-5 जणांनी माव अत्याचार केला. डायरेक्ट काय सांगायचं. हा अहो एवढं काय भीती? मलाच टाकतील जेलमध्ये. कस काय टाकते बाय माणसाला कधी चलमट टाकले का? एवढ्या ना मोठ्यापणाच्या गोष्टी करू नका. तुला समजलं ना? येडे काय हा? येडे राहिली का काय? झालं तर झालं. भिकारी आता आपल्या- मोठ्यापणाच्या गोष्टी. मी काय आता- आरोप कर आणि ते आरोप कर. आपल्या वेळ आली ना आता तर मग आपण तुझी वेळ एकाळून द्यायची ना. हे अशी आरोप करून दुसऱ्यांवरती पर्याय नाही राहत त्याला. पर्याय राहत नाही. पर्याय नाही राहत. तुम्ही उद्या विकाल मला चंपे, अशाने. कसं हा? काय? तुला कसं काय? असंच झालं ना. तुम्ही म्हणता त्यांच्यावरती आरोप करू उद्या तुम्ही मला विकून टाकणार. अरे कसं काय केलं तुला? मला लागणार नाही का तू? कशाला नाही. लागतं तुम्हाला? काय बोलते? काही पण बोलतात नाही. बापरे. बरं एक कर आता मी ना
कुठंतरी जातो बाहेर, जा. तू थांब घरी. हां आलेच बँकेवाले तर गोड गोड बोल, चहा पाणी मी कर. पण चालले त्या काजलकडे. नाही जाऊ नको कुठं. तू अशी जर गेले निघून तर मग वेगळं होईल. म्हशी यायला फोन करून हे पळून गेले म्हशी, त्याच्यापेक्षा तू घरी राह. असं कमी कमी 2 शब्द तर बोलशील ना काजलला त्यांच्याशी. घेऊन येऊ का? काला काजल कुजल आणती, लोकांना माहिती करते यांच्याकडे बँकेत साहेब म्हणजे आलते. मला थोडी धीटपणा येईल नाही का? नाही काहीच नाही. आपलं कर्ज हे लोकांना नाही दाखवायचं, मोमाटं नाही करायचं जरा. जसं काय ते आता गावातून अशी येणार आहेत, त्याला- त्यांना काही लोक बघणारच नाही वाटत. नाही बघितलं तरी आले पाहुणे कोणतरी असं. हा आणि मग असं बाबरावच्याकडे येतच राहते पाहुणे असं. हा बाबूराव लय मोठा श्रीमंत ना आणि मग? माणूस. जा. बरं सांगितलं तेवढंच कर बाबा. बेकार तुला रिकाम होते कधी माना डोक्याला टेन्शन नको देऊ. मी आता टाळ करून राहिले त्या तू टेन्शन देते. हा मला टेन्शन नाहीच आहे तसं. बरं जाऊ का मग मी? हा, जा हा जा. हा लक्ष राहू दे बरं का. काय करायचं ते बँकवाले एखादा आला तर ठीक आहे, 4-5 लोक जर आले ना तर माझे काही खैर नाही. बघूया. आले पोरं एवढी खोडशाळ आहे ना. चांगलं बॉक्स होतं, फार तुकडे तुकडे करून टाकले. हिला काय करणार माझं खिळे एखाद्याला भरलं ना बसेल बॉम्बटे मारीत. पण मला दवाखान्यात घेऊन जावं लागेल. लय आवलं ती अवघड. समा हो काय करू राहिला? काय नाही हे बॉक्स होतं चायले ते पोराने तोडून फोडून खिळे बिळे काढून मोकळे झाले. असं काय बरं, म्हणतो? काय खेळायला घेतलं सूर्य अरे लय बेकार आवलं ती. तवाल्याचं ना. माझेवालायचे पण ते असे बेकार ना. तिने आई वाज गेली तिच्या मायला लय आगाव. पोराचं काय काढूच नको. वस्तू जर सगळं आणली ना ते बरोबर खोलून खालून 2-4 तुकडे करून ठेवतील त्याच्यावाले. बरं तू काल तर असं काम होतं रे. बोल ना. करशील का? हो वाईसारखं असलं तर करील. पैशाच काम होतं रे. पैशाचं आयला बापर पैशाचं म्हणलं मा तोंडच वाकडं होऊन जातं भाऊ. छ्या. हा काय माहिती का, हा. कारण माझे स्वतःचे हप्ते चालू आहे. हा. माझा मागचा हप्ता थकून गेला, मला 1500 रुपये दंड बसला. आणि काय किरकोळ रे बाबा, 7000 रुपये हप्ता आहे. काय झालं मा काय एवढं यार टेन्शन नसतं मला. हं. पण मी नेमकं ते बँक नाही का निघाली नवीन आता चालू आहे बँक चाल बाजार. माझं दिसायचं ना. 5 वर्ष झाले तेव्हा ती चालू झाली ती बँक. पाय हा 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 मग त्याने ना पहिल्या सुरुवातीला लय कर्ज वाटलं. मला मी त्याच्यातच त्या गेलो. 5 लाख रुपये गेले. हा नाही मी 3.5च गेलो होतो. पण त्याने ना आता लय दाटा लावला वसुलीला. हं? लय फोन चालले त्यांचे वसुलीला. किती हप्ते थकेले? काय सदतीस मी रुपये भरेल नाही. यायला 2-4 हप्ते असते मग मी केलीच मग मदत. हा ते माझं डायरेक्ट आता एवढं बरा पण तू म्हणतो डायरेक्ट हप्तेच भरेल नाही म्हणलं तुझं 6 लाख रुपये व्याज झाले. हं. व्याज 6 लाख रुपये भरायचे असे. ते 6 लाख. त्याच कर ना 5-1 लाखच कर ना काम. नाही रे एवढं नाही होणार. काय रे एवढं नाही. तू 2-4 हप्तेच माहिती 5-50 हजार ना मग तुला एकदम हसत खेळत दिले असते. 5-50 मी तर काय कुठून नाही गोळा केले असते. एवढं नाही 4-5 लाख रुपये नाही मारा भाऊ. नाही तेव्हा भाऊ सगळं डोंग घेत येतं, पैसे नाही डोंग घेत. पाहिजे तो बायको डागडूग मोडून पाहिजे ना. कोण आयला ती अवदासा. अरे डागाचं जर नाव काढलं हा. लय भांडी आपटी ती. दिले लय बेकार लय बेकार. दिले असते वर्षात करून डाग लगेच. अरे तू देशील रे. खरे बाय तांबाटे आता तांबाटे मावाले पाहिले ना. आता लय तांबाटे भाव आहे. येड्या तिनं जर डाग दिले असते मी कर्ज काढलं असतं का? एवढं आहे बरोबर. बरोबर आहे का नाही? इतकी बेकार ना माझंच खाती आणि माझेच पुन्हा काय म्हणते ना माझंच वाईट सांगत बसते घराण्यात बाहेरच्या करायचं, यायला. बरोबर आहे. आणि फोन जवळजवळ अर्धा तास आहे ना रोज माझ्याविषयी फोन चालू राहतो. हे असे हे तसे यांचं हे झालं यांचं ते झालं. मी तरी मा बायकोला म्हणजे मा बायकोला पाठवतो काय. हं. अरे म्हटलं त्याचं आहे ना त्याच्या बायकोकडे काय नाही चालत बाबा. आणि चालायचं काही विषय नाही आणि तसं काय पाठवतो म्हटलं मला. पण ती म्हणत जा म्हणा तो त्याच्या आहे पैसा आहे. बरं का बाबूराव हाय. पण माझं कसं राहतं माहिती आहे की मी कर्ज आहे ना पहिले कर्ज फेडत असतो. मला कर्ज नाही सण होत. ते थोडं थोडं वज उतरत राहतो बाबा. मी एवढं नव्हतं रे काढीत. हं. पण ही माझी बायको येईल रावळी. हा ना. ती मला मी तिला काय म्हणलं 2-1 लाख घेतो. अहो 2 लाखाने काय होणार म्हणे. हं. त्याच्या बँक 5 घ्या म्हणा 5 घेतली कुठे घाल घेतली 5. घेतली कुठे घाल. हा, घेतली कुठे घालू आता काय सांगायचं. हा, हा मग देतो ना तुला गोड बोला त्या. लई हा पण काढताना ना अशी कशी त्या. नुसते आता सकाळपासून जवळजवळ 10-12 फोन झाले भाऊ. हा का येऊनच फोनच जा, नको उचलू तू. आता काय केलं मी ब्लॅक फ्लाईट टाकलं म्हटलं. फ्लाईट टाकून दे. हा मर तिकडे म्हणलं काही आता. संबंध नाही. आणि बायकोला ते सांगितलं म्हटलं जर आलेच हम्म. तर सांग कार्यक्रमाला गेले कुठे गेले ते. आता काय करणार आहे. हा नाही तर मग एक काम कर बाबूराव हा तुला एक आयडिया आहे भाऊ. काय लय लोकांनी असं केलं. काय तू इमा बिमा काढली का? नाही रे बा ते तर नाही? माग राहिलं बा. तू इमा काढायला पाहिजे आता. काय करावं विमा लागलं. जर काढला असला ना एक पट्ट्यानं काय केलं माहिती का 2 विमे काढले होते हा आणि त्याचं मृत्यूपत्र बनवलं.
असं हा आणि त्यानं बायकून घेते नाव करून पैसे. अरे वा. हा, ते जर जमत असेल पाय भाऊ, यायला पण आता विमा कवा काढावा, साखळी लावा लागेल ती लय मोठी लय साखळी. सकाळी लावा लागते ती, हम्म लय पोषण करावं लागेल ते जर एवढं. काम केलं ना, हा अरे लय इमेवरती लय पैसे भेटतात मग. बरं, पण चल. ते थोडंसं चुकीचं काम बरं का. नाही नको हा मग ते तसं म्हणजे एवढं सक्सेस होते असं काय पेपर मध्ये वाचलं रे सकाळी. नाही फेक असेल ते मरते, हम्म. जाऊ दे मरते. हवे जे होईल ते होईल. जातो निघून कुठेतरी हम्म. 4-8 दिवस. आणि वहिनीचं काय होईल मग? संध्याकाळी येतो ना घरी, हा का? रोज संध्याकाळी सकाळी लवकर जायचं. हा 9 नंतर यायचं रात्री. हा बरोबर बायकोला फोन करतो काय ते जेवायला निघालो बरं का. डाबा घेऊन जायचं सकाळी. नाही दवा काय तिकडे बाहेर काहीतरी खायचं, वडापाव बिस्किट ते भारी ना खरंच दिले. काय हा, असं. भारी भारी टेन्शन. चल येऊ का. हा ये, मी नाही होतो हे पोरायचं उद्योग पाहायला आलो. बरोबर, पाय पाय. हा पाहतो ना आवरावरी करतो ना कॅरेट ते. त्याला फोन करू करू काटाळा आलाय फार. किती फोन करावं, काय येडत काढतो का. बाबूराव आहे का बाबूराव? कोण? काय कोण तुम्ही? मॅनेजर मॅनेजर? पण ते तर कुठे कामाला जात नाहीत. बँकेचे. बँकेचे मॅनेजर आहात का? हा. ते घरी नाहीत आता, तुम्ही उद्या या. उद्या उद्या मी का तो ये चाटा बिटा मारायचं बंद करा, तर किती दिवस चक्रा मारायचं अहो आम्ही. साहेब खरंच सांग. आम्ही चूक केली का तुम्हाला कर्ज दिलं? आम्ही चूक केली का? अहो साहेब तुम्ही अख्खं घर छान मारा. ते बाहेर गेले तिकडे, माहीत झाले तिकडे गावी गेलेत ते. कोणत्या गावाला गेले? ते तिकडे सिंधुदुर्गाला गेले. त्यांना फोन लावा बरं, साहेब आले म्हणून. अहो, माझ्याकडे कुठे फोन आहे? नाही 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 ते ना, मी गरीब माणसं, फोन कुठे मी ठेवणार? काय तो वर्ष झाले कमी जास्त नाही, सारखे आमचे फोन चालले. ते बँके डुकू सुद्धा बाई ना. आता ते उद्या येतील दुपारपर्यंत, मग तुम्ही तेव्हा या ना निघून. नाही नाही उद्या नाही, मला आदेश आहे तुमची जप्ती करायची. जप्ती? हा घर बी जप्ती करून टाकायची. साहेब ऐका ना, मी चाय वगैरे तुम्हाला आणते, पाहिजे तर जेवून जा आमच्या. नाही नाही जेवण बिवण काय पण मी असं लगेच तडक्या फडके काही निर्णय घेऊ नका साहेब. हो तुम्ही 5 लाख घेतले, 5 लाखाच्या जवळजवळ आता 9 लाख रुपये झाले. याचा सुगट काय आम्हाला कोणी विचारते आहे का नाही? साहेब ऐका ना, आम्ही असं कुठे म्हटलो की आम्ही देणार नाही? आम्ही देणारच आहेत ना. कधी देते आम्हाला घरी काढून दिले जाते का? आता पैसे तर आमच्याकडे येऊ दे, मग आम्ही देऊच ना तुम्हाला एवढे दिवस पैसे नाही आले, तर कोणी पैसे येतील? लाज नाही वाटले घ्यायच्या टायमाला तेव्हा तुम्हाला का आपल्याकडे जेवढे आहे तेवढे पैसे घ्यावं म्हणून? नाही बरोबर आहे, पण मध्यंतरी त्यांच्या का मित्राला अडचण होती ना, तर त्याला द्यावे लागले. मला प्रत्येक ठिकाणी आम्ही वस्तू गेलो का आम्हाला प्रत्येक जण अडचण सांगते, तुम्ही सांगायचं म्हणून हे वेगळंच आहे. आम्हाला प्रत्येक जण तीच सांगतं. कारण जे थकीदारा जे पैसे जण बोजे आहे ना, ते तसे सांगतात. प्रत्येक जण घ्यायच्या टायमाला आहे ना, मांजरीवाणी बारीक मांजरीवाणी तोंड करतात, द्यायच्या टायमाला हातीवाणी तोंड वाचतं त्यांचं. आम्हाला नाही, मग आम्ही काय करायचं? अहो आता मी बाई माणूस आहे, मी तोंड वाचत नाही. मी तुमच्याकडे याचना करते की आम्हाला तुमचे पैसे द्यायचेच आहेत, बुडवायचे नाही आहेत. पण आमच्याकडे येऊ दे तरी पैसे आल्यावर. कधी येते कधी? हां बरं आम्ही समोरच्याला काय उत्तर द्यायचं? अहो आम्ही बंदोबस्त करतोय ना पैशाचा. पण नाही आम्ही साहेबाला काय उत्तर द्यायचं? हे बघा ना, तुम्ही आता बँकेचे मॅनेजर आहात ना, आता पुढे काय बोलायचं, कसं बोलायचं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. अशात मी थोडी ना तुम्हाला सांगणार की असं बोला. तुमचे की मी वर्षभर लबाड्या करतो साहेब, कवर लबाड्या करणं मला काय फायदा द्या बसून लबाड्या करून? फायदा आहे ना, जेवून जा ना तुम्ही, चाय पिऊन जा. काय जेवण करता काय आम्ही गहू पैसे का म्हणे जेवण करते नाही करते ते करते ते मला काय माहिती नाही. ते तुमचे उतारे बितारे द्या घराचे. कसले उतारे? घराचे ते माझ्या काय म्हणतात सासरा आहे ना, त्याच्या नावावरती आहे. मी शिल्लावीन घराला. अहो साहेब ऐका ना, असं काही करू नका. मी तुम्हाला म्हंटल ना, मी एवढा महिना द्या तुम्ही. आजचं सामान आपण आता बाहेर सामान बाहेर ठेवू. ऐका ना, मी तुमच्या पाया नका पाय नका पडू. प्लीज असं करू नका. पाया पडे आम्ही काही देऊ नाही. आम्ही काही देऊ नवरा पण घरी नाही. तुम्हाला चांगलं वाटेल का एक बाई तिथं रस्त्यावरती कुठे पडलेली, त्या बाईला घरातून बाहेर काढायचं? आपण तुम्हाला बरं वाटेल का? मला सांगा, मी बाहेर राहिली तर. तुझ्या नवरा लागल नव्हतो, तुझ्या नवरा लागल नव्हतो. फोन सुद्धा साले उचलत नाही तो भाडबा. माहितीला गेले तर कसे उचलणार? कधी आज माहिती त्याला गेला का? रोज माझं समोर राहिले का? रात्री गेले तडकाफडकी असं झालं. महिना मग फोन उचलतोय, फोन लावतो फोन उचलत नाही तो. अहो त्याच्यामध्ये रिचार्जच केलं नाही त्यांनी. रिचार्ज फोन लागतो ना, तो माझा नंबर ओळखतो, लगेच फोन कट करतो. म्हणजे आम्ही काय येडेबिडे ठरवलं का? मला ऐका ना, इकडं कसं आहे ना, हा थोडा ग्रामीण एरिया आहे ना, तर रेंज नसते. कधी कधी रिंगचा आवाज येतो, कधी कधी येत नाही, असं होतं. हे मला सगळं समजतं. फोन लागतोय, फक्त
फोन नंबर ओळखला का फोन लगेच कट करतो. एक दिवस झाले 2 दिवस काय मग समजा साहेबांचा फोन येतो, त्याला सगळे बँकेचे नंबर माहीत झाले. बरं ऐका ना, एक शेवटची संधी द्या. एवढा महिना तुम्ही थांबा. मी शब्द देते बघा तुम्हाला. आता एक दिवस सुद्धा आम्ही थांबू शकत नाही, एक क्षण नाही. साहेब ऐका ना, तुमची काही खातेदारी करायची असेल तर मी करते ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण एवढा महिना द्या. ते आता बंदोबस्त करायलाच गेलेत पैशाचा. हां येतील ती, त्याला फोन करतो ना. तुम्ही आता जा, मी तुम्हाला फोन करते. मी जाण्याकरता येईलच नाही. मला साहेबांनी सांगितलं त्यांच्या घराला शिल लावणे तर पैसे वसूल झाल्याशिवाय येऊच नका तुम्ही. तुम्ही साहेबांना फोन करून सांगा, ती एकटी बाई माणूस घरी आहे, कुठे जाणार ती आता. हो काय करू आम्ही त्याला. तुम्ही एकटी बाय माणूस आहे, ते आम्हाला काय सांगा. प्रत्येक जण सांगितलं आम्ही बँका चालन का. काय तुमच्या बँकेचं नाव बोललात? बँकेचं नाव कंची तुमच्या? तुम्हाला बँकेशी काय करायचं, तुम्ही फक्त पैसे द्या आम्हाला. तुम्हाला कर्ज तर भेटेल का नाही. हो. कामच्या नावानं काय कंप्लीट करायची का बँकेच्या नावानं. नाही तसं नाही. म्हणजे मी माझ्या मैत्रिणीकडे अर्ज लिहून गेल की आम्हाला एवढा महिना मुदत द्या म्हणून. मुदत नसते त्याला, मुदत नसते. मुदत आहे ना, मग तुमची मुदत संपून भरपूर दिवस झालेली. साहेब ऐका ना, काहीतरी करावं. तुम्ही मॅनेजर आहात, काहीच होऊ शकत नाही आता. हा आता फक्त मला एकच पर्याय, तुमच्या घराला शिल लावणे. अहो नका हो साहेब, तुमचं आतलं सामान आतमध्ये पडू देणे. पण मी जाऊ कुठं आता? ह्या वेळेला माझा नवरा पण नाही घरी. हा मी काय करू त्याला, मी काय करू. तो नवरा जेव्हा येतो तेव्हा घरी सापडत नाही, जेव्हा येतो तेव्हा घरी सापडत नाही. हप्त्यात माझ्या चक्कर तो घरी सापडत नाही. येतं ऐका ना, मी त्यांना उद्या घरीच बसवते. तुम्ही उद्या या, उद्या दुपारी या, सकाळी या पाहिजे. थांबू शकत नाही तो. मी आता काय करतो, घराला शिल लावायचा प्रयत्न करतो. साहेब ऐका ना, मी आजचा दिवस तुम्ही द्या ना. हो नाही बाई. अहो, साहेब हो नाही अहो ऐका ना साहेब असं करू मी घराला शेल लावू शकतो. साहेब ऐका ना, मी आता जाऊ कुठं? संध्याकाळची वेळ झाले, नवरा पण गेले तिकडे, गावाला गेले. तुम्ही उद्या या ना. तुमच्या घरात काय काय ऐवज आहे. ऐवज काय नाही, उचलायसारखं ऐवज काय काय. काय नाही. हे एक तुटलेलं कोच थांबा आहे. मला बघू दे मध्ये काय काय उचलायसारखं साहित्य. अहो उचल काय, याचे काही पैसे नाही ना. तुम्हाला ते तुटे, माझ्या लग्नाच आहे ते सगळं सामान. सोकेस आहे, सोपा आहे. अहो तर माझ्या वडिलांनी हेड दिले शेडी मला. त्याच्यात नाही वसूल होऊ शकत आमचं. एवढंच आहे आमच्याकडे बघा, एवढंच आहे फक्त बस. मग एक काम करा, तुम्ही आता घराच्या बाहेर लिहू शकता आणि आम्हाला शिल्ला होते आता. साहेब बघा ना, पाया पडते तुमचं असं करू अहो नका. ये नका, हो ये नका सांगू आम्हाला पाया पडणं. ये ना आजचा दिवस मला रात्री झोपायला द्या माझ्या घरामध्ये. हे प्रत्येकाचंच ते दुखणं असते. प्रत्येकाचं हे दुखणं असते. आम्हाला संधी द्या. आम्ही प्रत्येकाला संधी देत असतो, पण त्या संधीचं सोनं करता येत नाही. अहो पण मी आता एकटी बाई माणूस जाणार कुठे? तुम्ही त्याचं तरी तुमच्या घरी पण बाई, आई, वडील, बहीण कोणतरी आहेतच ना. आहे ना. पण मग त्या टायमाला तुम्हाला ऐपत नाही, लय पैसे उचलायचे नाही, थोडे उचलायचे तुम्हाला वाटलं तसे. फुकटचं भेटलं तुम्ही म्हणून. माझा नवरा आला ना, तुम्ही त्याच्याशी बोला. ठीक आहे, तुम्ही आता जा आणि उद्या या. मी नाही आता पैसे घेतले शिव जाऊ शकत नाही. मी अहो साहेब, अहो ऐका ना. मी बसतो मी आता वसूल केल्याशिवाय जाऊ शकत नाही. येऊ दे तुझा नवरा, येऊ दे. काय करायचं आता? तुम्ही इथंच बसणार आहात का? इकडंच बसता नाही. हां मी आता आहे ना, झोपतो लागला तर तशी काय काळजी नका करू. येऊ दे तुझा नवरा, कवरला पतो. झोपता इथं? पस्तावा झाला, आता काय करायचं? तुमची काय सेवा करू का मी? हात पाय बी काय दाबू? काय नका सेवा करू, फक्त माझे पैसे द्या मला. एवढी सेवा करा साहेब, माझी. ऐका ना, मी पैसे देते ना तुमचे. मी कुठे नाही म्हणत. द्या ना मग. पैसे दिले मी पैसे निघालो. येऊ दे तरी, पैसे आल्यावरच देणार ना मी. कधी येणार तुमचे तर काय पैसे? आकाशातून थोडी ना पैसे पडणार आहेत. नाही तुमचे पैसे कधी येतील? पैसे तुम्हाला 4 वर्षात पैसे आले नाही, आता कुणी येतील? तुम्ही बिगर खाले पिल्याचे का? अहो कुठे आम्ही एक टाइम करतो, 2 टाइम खातोय थोडं थोडं. हा ते नका शिकू. हा. सगळं कळतंय आम्हाला. साहेब, ऐका. हा, कोण मग तू हात पाय दाबीचे? मॅनेजर आहे बँकेचा. कोण ये? हा, हो साहेब, हो अहो त्याच्याकडे उठाव पैसे द्यायचे त्यांना कसे? साहेब. अहो सिल लावून तो घराला आपल्या. आले का तुम्ही? म्हणजे तुम्ही वसुली आहे ना? हा, आले वसुली करायची घरात पद्धत आहे काय? आले नाही पद्धत आहे की म्हणजे लाज नाही वाटत का? हा हा कुशाल बायकोला हात पाय दाबा लावले मावाले? मी नाही दाबा लावले. मग कोणा दाबा लावले? मला काय करायचं आज पाहिजे तुम्हाला बाहेर नाही दाबतात का? मग मग तुम्ही वसुलीला आले ना, बाहेरची बाहेर वसूल करायची. रुबाब कमी कोणाला करायचा. कोणा एंट्री दिली? रुबाब खाली करायचा.
म्हणजे हा ते हे बघा, तुमच्या आता मी डायरेक्ट केस करील हा. तुम्ही मा बायको चढचाड करून राहिले हा हा? छेडछाड नाही मी काय केली. केले नाही हे काय ओढताड करे हे काय याचीच आहे का यांना का कच का लागेल हा लाज नाही वाटते मला पाय पण दाबत हा? होते ना मी पाय गेल्या दाबत होते. पोलिस रिपोर्ट करता हा म्हणजे तुम्ही काय येणं काढले गेले काय लोकायला ओ ओ फोन न करू ए, फोन न करू काय? नोकरीचा विषय नाही. हा? ऐका ना ऐका ना मी बाहेर थांबतो लागलं सर. काय नाही गायचं लागे नाही तर आता पोलीस स्टेशनला बोलील आणि केस करेल परत जर माझ्या दारात जर आले ना येशाल का परत येशाल का दारात पैशाचं माणूस घरी आहे ना आहे हा तुम्ही मला विचारायचं ना पैसे हा? कशाला म्हणा बघ पैसे पैशाचं जर परत नाव जर घेतलं ना याद राख हा काय नाही तुमचं शिरपत्र शरपतराव हा आता माझ्या ध्यानात राहील जर परत कधी मला कॉल आला पैशाबद्दल करणार आहे का कॉल करणार आहे का नोकरी जाईल करणार आहे का नोकरी जाईल बरं का लेकरा बाळाची पाठी तवाली हा मग काय करायचं नाही करणार फोन. हा 5 लाख रुपये माफ करणार आहे का निम्मे करतो ना. नेहमी नाही आकडा आहे डिसमिस करून टाकायचं नाही तर करू फोन लगेच नका करतो करतो हा? नाही नका ना. हा गॉगल घ्या काढून महाग आहे जरा चला निघा आता निघा परत यायचं नाही गॉगल घ्यायचं ना काय घेते त्याचं वागाली नाही जर तोंड वाचे कुठे जात पाहिजे बसले मला फोन नाही करता आला का साहेब आले म्हणून काय मी म्हटलं माझ्याकडे फोन नाही असं मी त्यांना सांगितलं आता मला सांगत होते सारखी फोन कर आणि तुम्हीच तर मला बोलले ना की मी नाही म्हणून सांग मग मी काय करणार मग मी एकटी बाई हा कळतं का काही कसा प्लॅन भारी झाला हा? म्हणजे मग वाचते नाही 5 लाख आपले कर्ज हा? ते सगळं ठीक आहे पण उद्या काही तुला काय म्हणला नाही ना नाही, ते मला काहीच बोलले नाही बिचारे नाही ना नाही साहेबर मग किती भारी हे झालं आपलं वरच्यावर कर्ज माफ होऊन गेलं आता तो काय फोन करणार नाही नाही त्याला- म्हणजे आपले 5 लाख रुपये हा. मिटले मिटले डायरेक्ट फक्त मग मस्तच झालं मस्त डोकं की नाही माझं पण तुम्ही एवढं डोकं लावलं कोणाकडून अरे बाबराव आहे मी तुला म्हटलं ना मी काय म्हटलं चला आता आपण लवकर घरी तो परत आला बिला तर आता काय ताकद त्याची म्हणजे बँकेत जर आला हा. तर लगेच पोलीस स्टेशन बरं झालं चल तो डायरेक्ट हे पण करायचं तुम्ही एकदम टाइमवर आलात नाही टाइमवर आलो का? का नाही? म्हणजे मी त्याचे पाय चेपायला आणि तुम्ही आतमध्ये यायला एकदम पत्ते झालं बरं, काम चला आता बघा. मला ना चहा कर बरं बरं चल डोक्याचं टेन्शनच कमी झालं मी तुमचं पहिले डोकं दाबून देते आणि मग नंतर मी तुम्हाला चहा आणून देते लय मेहनत घेतली बाबा तुम्ही आज